संस्थेच्या आयोजनाचे प्रमुख अधिकारी त्यांनी आपल्या सदस्यांना मार्गदर्शन करावे. विद्येची देवता माता सरस्वती यांना वंदन करून या युनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनायकरावजी जटाळ साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे प्राचार्य श्री प्रशांत रेड्डी सर, माझे सहकारी हेड कॉन्स्टेबल जाधव साहेब, येलानी मॅडम, त्याचबरोबर या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही सगळी चिमुकली मंडळी जेव्हा खरी कमाई करण्यासाठी आपापले स्टॉल लावून इथं बसलेलं पाहिल्यानंतर खरं तर संस्थेचं कौतुक करायला पाहिजे की निव्वळ पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर या समाजामध्ये ही भावी पिढी आहे, ही जेव्हा शिक्षण पूर्ण करून समाजात जाईल त्यावेळेस ही बालकं जर सुसंस्कृत असतील तरच आपला देश प्रगती करू शकेल. आज जागतिक स्तरावरती पाहिलं तर आपला देश सर्वात तरुण आहे, कारण सर्वात यंगेस्ट जर कुठं असतील तर आपल्या भारतामध्ये आहेत. एवढंच नाही, भारताबाहेर सुद्धा जी आपले विद्यार्थी बाहेर जातात त्या ठिकाणी काम करतात तेव्हा इतरांपेक्षा आपल्या शिक्षणाचा दर्जा किंवा जी सर्व्हिस केली जाते, सेवा केली जाते, त्यामध्ये नक्कीच आपल्या देशाचा वरचा क्रमांक आहे. शाळेमध्ये विद्यार्थी आपल्याकडे येतात, त्यांना तुम्ही सुसंस्कृत बनवणं, शिक्षण तर आहेच, रेड्डी सरांसारखे या ठिकाणी सर्व निष्णात स्टाफ आहे त्यांचा सर्व, पण मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच समाजामध्ये कसं वावरायचं, आपली देशाची संस्कृती काय आहे. आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हे त्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये जर बिंबलं तर उद्याचा भारत हाच आहे, यांच्याच हाती आपल्या देशाची सूत्र येणार आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे की ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये मुलं चांगली निघतात, कर्तबगार निघतात, सुसंस्कृत निघतात, त्याचा आनंद त्यांच्या आईवडिलांना तर होतो, यात नवल नाही. ज्यांना त्यांनी सुसंस्कृत बनवलं त्या शिक्षकांनाही आनंद होतो, पण त्याचा आनंद देवाला सुद्धा होतो. कारण भारताचं भविष्य उद्याचं हे विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षण घेतात त्या काळामध्ये, परवाच 1.5 महिन्यापूर्वी आमचं रेजिंग डे निमित्त आम्ही बऱ्याच MIT कॉलेज, राजश्री शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज या ठिकाणी आम्ही गेलो आणि जनजागृतीच्या माध्यमातून की लहान मुलं या ठिकाणी राहतात,
त्यांचा वावर असतो. या ठिकाणी शिक्षिकाही आहेत, शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तर बऱ्याच ठिकाणी सर आपण पाहता काही काही ठिकाणी अशी दुर्घटना घडते. आपल्याच स्टाफ कडून एखाद्या वेळेस एखाद्या बालकावरती बालिकेवरती अन्याय अत्याचार होतो आणि संपूर्ण देशभरामध्ये त्या गोष्टीचा उहापोह होतो. म्हणून जशी पालकाची जबाबदारी आहे आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवणं, त्याचं रक्षण करणं, तसंच शाळेमध्ये आल्यानंतर तो विद्यार्थी ती विद्यार्थिनी सुरक्षित असली पाहिजे. तिच्या सुरक्षेविषयी काळजी घेणं संस्थाचालक म्हणून सरांचंही काम आहे. शाळेचे प्रमुख म्हणून रेड्डी सरांचं, मॅडम असतील, तर सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतंय की जे सिनियर विद्यार्थी असतात ते ज्युनियर विद्यार्थ्यांवरती दहशत पसरवतात. काही एखादा अपप्रवृत्तीचा विद्यार्थी असेल तर त्याच्यावरती आपण वेळीच चाप घातला पाहिजे, त्याला निर्बंध घातले पाहिजेत की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये कुठेही कमतरता भासू नये. या ठिकाणी विद्यार्जनाचं पवित्र काम केलं जाते. आपण पाहिलेलं आहे, ज्यांना आपण आधुनिक सरस्वती म्हणून संबोधले जातो अशा सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणासाठी किती त्रास सहन केला. आज आमच्या सर्व मॅडम या ठिकाणी सुरक्षित आहेत, त्यांचा गौरव केला जातो. शिक्षिका म्हणल्यानंतर लोकांमध्ये एक आदराची भावना निर्माण होते. पण त्या काळामध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण द्यायचं म्हणून सावित्रीबाई फुलेंना अगोदर शिकवलं, तेव्हा त्यांच्याच वडिलांनी गोविंदराव फुलेंनी त्यांना घराबाहेर काढलं. म्हणून आज ह्या सगळं मुली या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत. शिक्षणाची दारं तुमच्यासाठी कोण खुली केली असेल तर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी. त्यांचा आदर्श आपण लक्षात ठेवला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करील तो गुरणार. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आणि त्यांच्या पालकांनाही या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या पाल्यांना शाळेत जात असताना त्या ठिकाणी शिक्षणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित असलं पाहिजे. आपली मुलं काय अभ्यास करतात याची खातरजमा आपण घरी आल्यानंतर केली पाहिजे. त्यांना गृहपाठ दिलेला ते व्यवस्थित करतात का? कधी कधी शाळेमध्ये येऊन त्यांचे वर्ग शिक्षक असतील त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कारण ही जर पिढी बिघडली तर पूर्ण देश बिघडणार आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकरी घ्या, म्हणजे पोट भुकेला काही पोट राहत नाही, आपल्याला काहीतरी खावंच लागते. पण 1 रुपयाचं पुस्तक घ्या, ज्याच्यामुळं तुम्ही गाथा तुमच्या सोबत ठेवा पण तुमचा माथा सुद्धा तेवढाच शुद्ध असला पाहिजे, तेवढाच प्रगत असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची परवा जयंती झाली. आपण जय शिवाजी जय भवानी
नारे देतो, पण सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही या सर्व महात्म्यांचं चारित्र्य पाहत असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय अशी असामान्य कामगिरी केली की ज्याच्यामुळे ते आपले आदर्श आहेत. छत्रपती शिवरायांना घडवण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी फार मोठा त्याग केलेला आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात आहे. बाबासाहेब देश विदेशामध्ये शिक्षण घेत जायचे, माता रमाई घरी असायच्या. एकदा त्यांचा मुलगा मरण पावल्यावर सुद्धा माता रमाईने बाबासाहेबांना कळवलं नाही की ते अर्धवट शिक्षण सोडून येतील. हा त्याग त्यांचा आहे. आपण सार्वजनिक जीवनात पाहिलं, एखादा जॉब लागला तर आपली पत्नी आपल्या सोबतच येते, पण जेव्हा शहाजीराजे सरदार होते, पण जिजाऊ माँसाहेबांनी सांगितले की मी येणार नाही, मी या ठिकाणी राहील आणि माझ्या शिवबाला स्वातंत्र्याचे धडे, स्वराज्याचे धडे देईल. आणि जिजाऊ माँसाहेबांनी शिवबा पोटात असल्यापासून घोड्यावरती रपेट करणं, घोड्यावरती फेरपटका मारणं, दांडपट्टा चालवणं, तलवार फिरवणं यासारखे उद्योग केले. म्हणून बाळ शिवबा त्यांच्या जन्माला आले. डोहाळे लागतात आमच्या माता भगिनींना, पण डोहाळ्यामध्ये आपल्याकडे काय असते? कोणती माऊली चिंच खाते, कोणती माऊली काही गोड पदार्थ खाते, काही काही माऊल्या तर माती खातात, काळी माती. मग आपले लेकरं कसे निघतील? आपली मातीच करतील. म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी जेव्हा बाळराजे पोटात होते तेव्हा त्यांना डोहाळे लागले. ते म्हणतात, कडा सैन्य निघा, घोड्यावरती बसा, अन्याय अत्याचार संपुष्टात आला पाहिजे. माझ्या माय मावल्यावरती, माझ्या माता भगिनीवरती होणारा अन्याय अत्याचार दूर झाला पाहिजे. म्हणून बाळ शिवाजी घडले. शिवरायन एकदा असं लहान विद्यार्थ्यासारखे असताना 6-7 वर्षाचे असतील, गडावरती एक मनोरंजनाचा कार्यक्रम होता, असा टेंट वगैरे लावलेला. लेकरं खेळत खेळत काय वाद्य वाजते म्हणून पाहण्यासाठी गेले आणि एका दासीने येऊन सांगितलं जिजाऊ माँसाहेबांना की बाळराजे त्या तंबूकडे गेलेले आहेत. तेव्हा माँसाहेबांनी बघितलं, बाळराजे हळूच तो पडदा बाजूला सारून आत नृत्य चालू होतं. ते नृत्य आविष्कार पाहत होते. जिजाऊ माँसाहेबांना एवढा राग आला, त्यांनी बाळ शिवबाचे कान पकडले आणि सांगितलं की बाळराजे, मी एवढा त्याग केला, मी तुम्हाला एवढं लहानपणापासून तुमच्या डोक्यात बिंबवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला स्वराज्याचे संस्थापक व्हायचं आहे. तुम्हाला बायका नाचवणारा नाही तर बायका वाचवणारा राजा बनायचा आहे. आणि हे संस्कार जिजाऊ माँसाहेबांनी तेव्हा बाळराजांनी माफी मागितली आणि उभ्या आयुष्यामध्ये आपल्याकडे म्हणतात जय भवानी जय शिवाजी म्हणलं की शिवाजी महाराज हे विशिष्ट धर्माचे होते, हिंदू धर्माचेच होते, इतर धर्मियांवरती त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष होता, असं बिलकुल नव्हतं. शिवाजी महाराजांच्या काही जबाबदार आरमोराचे प्रमुख सुद्धा त्या ठिकाणी मुस्लिम होते. एवढंच नाही, जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणून, नजराना म्हणून एका सरदारांनी महाराजांच्या दरबारात पेश केली, त्या सरदाराला असं वाटलं की त्या काळातील जे इतर राजे होते त्यांच्याप्रमाणे महाराज मला काहीतरी बक्षीस देतील,
आणि त्या ठिकाणी ते पाहिल्यानंतर सौंदर्य महाराज म्हणतात, ज्यांना काय द्यायचं पैसे आहेत त्यांनी घ्या. घ्यायचंय का तुला? झालंय ना? अरे वा, कसं आणलं? काय आणलं? 10 रुपये. पाणीपुरी, रस्ना. रसना, राईस. राईस, 10 रुपये. काय आणलं? पेप्सी आणलं का बा? बरं बरं बा. कोकम सरबत. थँक्यू बा. हो नेक्स्ट टाइम बा. येतो मी थोडं. काय आणलं बा? पाणीपुरी. पेप्सी. नाव काय याचं? काय आणलंस? गोड नाही. थँक्स बा. जाताना घेतो बा. काढला हर्षवर्धन. जाताना नक्की खात थांबा. थँक्स बा. तुम्ही काय आणला ताई? हा पुढे काय आणलं बा? समोसा. येतात घेतो बा. आणले आणले राईस राईस घ्या. नेक्स्ट नक्की खातो. हा काय आणलेस बा तू? हा पॉपकॉर्न आणलेस का? वा वा वा. नेक्स्ट बा. काळजी करू नका. येतो कस्टमर तुम्हाला बा. व्हेरी गुड. गोड नको बा. सर इकडे बघा. घ्या तुम्ही तर घ्या. घ्या सर. इकडे बघा सर. क्या लय बा? समोसा. मंचुरियन काय आणलं? पगार पैसे
भाई मैं ऐसा डालते हुए निकालूँ वीडियो डालूँ Now she's serving the plate for me. संपला म्हणायचं भारी होतं एक बार खाओगे कभी नहीं खाओगे पैसे घेऊन आधी पैसे घ्यावं लागते गप्पे काय आणलंस मंचुरियन काय आणलं बाई हा पान मसाला मसाला बघ काय आणलंस बालुशाही पॅटीस काय आणलंस काय आणलं बा जाम आणलीस काय आणलंस वा 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 पेप्स्या काय आणलंस बा पाणीपुरी काय आणलं भजे अंड्याच्या पुडी चालते हा तू काय आणलं बा हा पावभाजी भाजी काय आणलं ढोकळा हा काय आणलं बा तू हा इकडे वगैरे काय आणलं बा चिवडा आणलं बा आणि बोलाने वाले ना कोल को जरा आणले किती बा सांग आणले ओके काय बा तुम्ही काय आणले पावभाजी कुठे आहे वडापाव आणलं
काय आणले बा सर समोसे आहेत ना? वा 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 काय आणले खूप छान बा राईस आणि पापड्या. चालतं वडापाव, पेप्सी. वडापाव आणि पेप्सी सर. राहिली का सर? नेक्स्ट बा नेक्स्ट राईस. सर घ्या की लाडू घ्या की राईस राईस मध्ये काय आणले का ह्याच्यामध्ये वा 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 सुंदर 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 वा. काय आणले बा काय आणलेस काय आणले बा काय विचार इकडे बघा प्लेट्स लेकर कोई भी स्टूडेंट क्लास में जाना नहीं है. जितने स्टूडेंट के हाथ में प्लेट्स काय आणलं पॅटेस का थँक्यू काय आणलं बा पेप्सी वडापाव थँक्यू काय आणलं समोसा सर. समोसा आणि ओके बाळा नक्की घेतो तुमचं राईस सर राईस 10 ला हा खूप छान छान 250 रुपये झाले का सर हां राईस झालंय काय सांगलं व्हेरी गुड बाळा घ्या
आणलं तुला? काय श्रीखंड? श्रीखंड आणलं असं? काय आणलं बाई? खीर का? कशाची? कद्दूची खीर. व्हेरी गुड. हां फ्रुटी. छान. फ्रुटी खूप छान. दाखव काय आणलं रे? पंधरा तोंडाची अगोदर करायला लागेल तुला असंच व्हिडिओ आहे काय करणार? अरे वा काय आणलं का? ढोकळा. तू काय आणलंस? हल्दी. काय आणलं का? हां समोसा. काय आणलंस? ओके गुड बाय. वेदांत मध्ये जहाँ का भी है पैसे दे दो क्या? वे मेरे पास आना है. वेदांत काय आणलंस? काय आणला? समोसा. विलागा राईस. गुड. सर बोला सर काय खायला? पाणीपुरी खायला सर. हो बोला. एन्जॉय एन्जॉय. आपको ऑफिस की तरफ आना है. खाल्ले मी अरे थँक्यू बा. खाल्लं बा. इसके साथ रखेंगे तो परेशानी हो जाएगी.
10ला. थंड पण नाही घेत. मॅडम काय लिंबा Yes.